त्रेतायुगाचा तो दिव्य दिवस, आकाशातून फुलांची बरसात, शंख घंट्यांचा नाद आणि अयोध्येत अवतरले धर्म, मर्यादा आणि सत्याचं साक्षात रूप श्रीराम. आज कथालेख घेऊन आला आहे एक अशी गोष्ट जी फक्त रामनवमीचं महत्त्व सांगत नाही, तर तुमच्या रोजच्या जीवनात श्रीरामांचं तत्वज्ञान कसं वापरायचं तेही शिकवते. चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्रीचा 9वा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा 7वा अवतार समजले गेलेले श्रीराम यांचा जन्म झाला अशी मान्यता आहे. हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात. हिंदू धर्मग्रंथानुसार त्रेतायुगातील रावणाचे अत्याचार संपवण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूने मृत्यूच्या जगात श्रीराम म्हणून अवतार घेतला. श्रीरामचंद्रजींचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला राणी कौशल्याच्या पोटी पुनर्वसू नक्षत्रात आणि कर्क राशीत राजा दशरथांच्या घरी झाला. रामायणानुसार अयोध्येचे महान आणि पराक्रमी सम्राट दशरथ हे आपल्या सामर्थ्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांचे राज्य सुव्यवस्थित होते, प्रजा समाधानी होती आणि अयोध्येतील प्रत्येक नागरिक राजा दशरथांच्या न्यायनिष्ठ कारभारावर गर्व करत होता. परंतु या सुवर्ण समृद्ध राजवटीमध्येही एक दुःखाची रेषा होती. राजा दशरथांना अपत्य नव्हते. दशरथांचे हृदय एका गूढ वेदनेने भरले होते. त्यांनी अनेक यज्ञ, व्रत, पूजा केल्या, पण संतान प्राप्तीचा योग काही केल्या जुळत नव्हता. शेवटी आपला कुलगुरू वशिष्ठ यांना त्यांनी सल्ला विचारला. वशिष्ठांनी त्यांना सांगितले, राजा, तुम्ही पुत्र कामिष्टी यज्ञ करा. ऋष्यशृंग ऋषीच्या मार्गदर्शनाने हा यज्ञ यशस्वी होईल. राजा दशरथांनी ऋष्यशृंग ऋषींना आमंत्रण केले आणि संपूर्ण अयोध्येच्या साक्षीने त्यांनी यज्ञ सुरू केला. दिव्य मंत्रोच्चार, हवनकुंडातील अग्नी आणि ऋषींचे आशीर्वाद यांनी ते वातावरण पवित्र आणि तेजस्वी झाले. अशी आख्यायिका आहे की यज्ञाच्या अखेरीस अग्निदेव स्वतः प्रकट झाले. त्यांच्या हातात होती एक सुवर्ण कलशात भरलेली दिव्य खीर. त्यांनी राजा दशरथांना सांगितले, ही खीर तुमच्या राणीला द्या, तुम्हाला तेजस्वी पुत्र प्राप्त होईल. राजा दशरथांनी ती खीर कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा यांच्यात वाटली. काही महिन्यांनी चैत्र महिन्याच्या शुद्ध नवमी तिथीला राणी कौसल्याच्या पोटी एक तेजस्वी पुत्र जन्माला आले, ते म्हणजे श्रीराम. त्याचवेळी कैकेयीला भरत आणि सुमित्रेला लक्ष्मण व शत्रुघ्न ही 2 जुळी मुले झाली. अयोध्येत आनंदाचा जल्लोष झाला. नगारे वाजले, स्त्रियांनी मंगलाष्टके म्हटली आणि ऋषीमुनींनी आशीर्वाद दिला. श्रीरामांचा जन्म हा केवळ एक राजपुत्राचा जन्म नव्हता, तो होता धर्माचा अवतार, सत्याचा साक्षात प्रतीक. वाल्मिकी ऋषींनी त्यांच्या रामायणात रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हटले आहे, कारण त्यांनी प्रत्येक प्रसंगात मर्यादाचं पालन केले, सत्यासाठी लढा दिला आणि धर्माचा मार्ग न सोडता जगण्याची शिकवण दिली. आजच्या युगात जेव्हा तंत्रज्ञान, स्पर्धा आणि स्वार्थ यांच्या गर्दीत माणूस हरवतो, तेव्हा भगवान श्रीरामाचं जीवन आपल्याला एक स्पष्ट दिशा दाखवतं. त्यांचे गुण आजही उपयुक्त आणि प्रेरणादायी आहेत. चला पाहूया आजच्या जगात आपण श्रीरामांकडून काय शिकू शकतो आणि अंमलात आणू शकतो. कर्तव्यनिष्ठा. श्रीरामांनी व्यक्तिगत भावना बाजूला ठेवून आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिलं. मग ते पित्याचं वचन पाळण्यासाठी वनवास स्वीकारणं असो किंवा ते पत्नीला न्याय देण्यासाठी कठोर निर्णय असो, आज आपणही जबाबदाऱ्या टाळता कामा नये. घरात, समाजात, नोकरीत माझं कर्तव्य काय हे स्वतःला रोज विचारा. आदर्श नातेसंबंध. श्रीराम हे आदर्श पुत्र, प्रियकर, पती, भाऊ आणि राजा होते. त्यांनी लक्ष्मणाबरोबरचे बंध, सीतेवरील प्रेम आणि जनतेसाठीचा त्याग हे सर्व नात्यांचं सुंदर उदाहरण ठेवलं. आजच्या काळात आपणही आपली माणसे जपणे, त्यांच्यावर विश्वास ठेवणे आणि संवाद टिकवणे या गोष्टी आत्मसात करू शकतो. संयम आणि शिस्त. रामांमध्ये कमालीची संयम, विनय आणि शिस्त होती. त्यांनी कधीही अहंकार दाखवला नाही आणि संकटात घाबरले नाही. आजच्या जलद जीवनशैलीत संयम आणि मानसिक ध्येय हेच आपल्याला टिकवू शकतं. नेतृत्व आणि न्यायप्रियता. राजा असतानाही रामांनी सामान्य माणसांच्या मताचा आदर केला. नेता असो किंवा सामान्य माणूस, प्रत्येकाने आजच्या समाजात न्याय, प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता पाळायला हवी. नम्रता आणि सेवाभाव. श्रीरामांनी कधीही आपली शक्ती किंवा जन्माचा गौरव केला नाही. ते नेहमी नम्र आणि सेवाभावी राहिले. आज आपण आपल्या यशाचा गर्व न करता नम्रतेने समाजासाठी काहीतरी केले पाहिजे. थोडक्यात सांगायचं तर श्रीराम शिकवतात, कर्तव्यावर अढळ श्रद्धा, सत्यासाठी झगडणे, नात्यांमध्ये समजूत आणि प्रेम आणि नेहमी नम्र आणि न्यायी राहणे. रामनवमीचा अर्थ समजून घेणे म्हणजे केवळ पूजा करणे नव्हे, तर श्रीरामांच्या जीवनमूल्यांना आपल्या आयुष्यात उतरवणे हेच खरी भक्ती मूल्य आहे. प्रत्येक गोष्टीत मर्यादा पाळणे हाच संतुलित जीवनाचा गाभा आहे. ही गोष्ट तुम्हाला काहीतरी नव्याने जाणून गेली असेल तर कथालेला सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका, कारण अशाच अर्थपूर्ण कथा इथे दरवेळेस तुमची वाट पाहत असतात. पुन्हा भेटूया एक नवीन कथेसोबत. धन्यवाद.